खेळता आलेलं नव्हतं, परंतु चेंडू मात्र इष्टांच्या मागे. एकच धाव घेतली जाते इथे, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्येवरती धावा जुळल्या गेल्या 2 या अंकावरती. पुढील चेंडू यावेळेस चांगला फटका आहे. चेंडू गॅपमध्ये ट्रॅव्हल्स होईल का, परंतु क्षेत्ररक्षक दुरून येतोय. चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. एकच धाव मिळते इथे. एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे जात आहे. एकेरी दुहेरी धावसंख्येने कसा फरक पडणार नाही याबद्दल कारिवली संघाला मोठी सुरुवात करण्यासाठी तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. प्रयत्न चालू आहे, परंतु गोलंदाज त्यांच्या रडारमध्ये चेंडू देत नाही, समोर ठेवत नाही. त्या परिणामस्वरूप तसे फटके लागत नाहीत. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरतून क्या बात आहे. हा चेंडू मात्र थांबणार नाही आहे, जाईल सीमा पार. चौकार. 7 धावा धावफलकावरती चौकाराच्या मदतीने लागल्या गेले आहेत. बालारमनच्या बॅटमधून एक चांगला फटका इनफिल्डच्या वरतून. मुभा असते कारण पॉवर प्लेचा षटक आहे, त्या अनुषंगाने तुम्ही चांगली फटकेबाजी करू शकता, हवेमध्ये फटके मारू शकता. फील्ड प्लेस चेक करून जिथे गॅप आहे त्या ठिकाणी. तर एक 2 खेळाडू आपण जर पाहिले तर एक वाईडिश मिडवेटमध्ये आणि लोकांच्या रिजनला एक क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र इथेही चांगला फटका आहे. क्या बात आहे. अजून एक दर्जेदार चांगला फटका. चौकार. अशीच फटकेबाजी करावी लागेल. खास करून विचार केला तर देवरुख संघाचं 50 धावसंख्या असणं गरजेचं आहे. बजरंग कारिवली संघासमोर तुम्ही फाईट करता अशा वेळेस. पुढील चेंडू पुन्हा एकदा तयार होते गोलंदाज. पंढरीदादा भोईर, आपण माईकस्टनशी संपर्क साधायचा आहे. धावसंख्या आपण पाहतोय एका षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. प्रत्येक ग्राउंडवरती आपण पाहिलं तर कमिटी मेंबर नेमलेले आहेत. या ग्राउंडवरती सुद्धा जर आपण पाहिलं तर यशवंत केने, दया भंडारी, नीलम नाईक, मनोज टावरे, सुनील पाटील आणि पंढरी भोईर असे आपण पाहिले तरीही 6 जण या ग्राउंडवरती नेमली गेली आहेत. तर आपण लक्ष घालायचं आहे. सर्व कमिटी मेंबरला विनंती आहे की आपण मॅचवरती फोकस करायचा आहे. सन्माननीय पंढरीजी भोईर साहेब असतील, सुनील पाटील साहेब असतील, मनोज टावरे साहेब असतील, नीलम नाईक साहेब असतील, दया भंडारे असतील आणि यशवंत केने साहेब असतील, या सर्वांना विनंती आहे की या ग्राउंडवरती ज्या मॅचेस होतील त्याच्यावरती आपण फोकस करायचा आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 12 अजूनही बनून आहे. एक बाईची धाव अकाउंटमध्ये जुळली जाते आणि 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस पाहूया, हवेमध्ये आहे चेंडू. चांगला प्रयत्न, गुड ट्राय, क्या बात आहे. त्यामध्ये पडली होती परंतु आपला बॅलन्स काही सांभाळता आला नाही, कारण खूप दुरून झेल घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता षटकार लागला जातोय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या आपण पाहतोय 6 धावेने पुढे सरकते 21 या अंकावरती.
यावेळेस आपण पाहू शकता चौकार जातोय, चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या आपण पाहू शकता 25 धावा ऑन बोर्ड. या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात केलेली आहे. खास करून आपण पाहिलं तर शरद याने आक्रमक रूप दाखवला. कारण एक षटकार, त्यानंतर इथं मात्र आपण पाहिलं तर एक चौकार. बालाराम याने सुद्धा आपण पाहिलं तर 2 चौकार लावलेले आहेत. कुंदन पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्गवरती. कुंदन यांचा चांगला समाचार घेताना पाहायला मिळतंय. पुढील चेंडू, अजून एक चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पाहू शकता आपण. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या आपण पाहिली तर 26 अंकावरती जाऊन पोचते. चला थोडं स्पीडअप करायचं आहे. यावेळेस उडवलाय, मिस टाइम झालेला आहे, परंतु क्षेत्ररक्षक दूरवर उभा आहे. एकच घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने आपण पाहिलं तर धावसंख्या 27 अंकावरती जाऊन पोचली जाते. षटक क्रमांक समाप्त होते. दुसरं या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 15 धावा जमा केले गेले आहेत. एक 22च्या स्वरूपाची धाव. पहिल्या ओव्हरमध्ये 12, म्हणजे चढता क्रम आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 3 संजय येतोय. पाहूया संजय कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. आतापर्यंत दोन्ही गोलंदाज मागे ठरलेले आहेत. संजय त्या रनांना आला घालेल की त्याहून अधिक धावा खर्च करेल, येणारा काल सांगून जाईल. पुढील चेंडू, यावेळेस मात्र खराब चेंडू, उत्तम फटका. चेंडू सीमारेषे बाहेर. बेगीट चौकार. तुम्ही ज्यावेळेस अशी खराब चेंडूची हाताळणी केली जाईल त्यावेळेस फलंदाज मात्र त्याचा पुरेपूर लाभ उठवला जाईल. बालाराम मात्र तयार होता, उलटा झाला आणि मात्र आपण पाहिलं तर स्क्वेअरला क्लिअर केलं 4 धावांसाठी. 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. जयनमान भावाली संघाचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. यशवंतजी केने सर असतील, जी केने सर असतील, या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुढील चेंडू, यावेळेस आपण पाहिलं तर ऑन साईडला खेळून काढलेला आहे. इथे एकच धाव घेतली जाते. 33 धावा धाव फलकावरती आहे. तेहतीस धावा. या ठिकाणी ऑन साईडला खेळून काढला होता.
तीन षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा धावफलकावरती लागले गेले आहेत. 34 34 धावा. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा धावफलकावरती. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 1 ने पुढे सरकते 35 या अंकावरती. अंतिम षटक संदीप यांच्या मार्फत फेकलं जात आहे. पुढे चेंडू या वेळेस फ्लायटेड डिलिव्हरी टाकली होती. अहो तसं बॅटवरती घेता आलं नाही आहे. निर्धावची होते सांगता. धावसंख्या स्थिर आहे 35. 35 धावा. यानंतर गोरसे आणि राणाल आपण तयार राहायचं आहे. दोन्ही संघ नाईक टॉस बॉक्समध्ये यायचा आहे. गोरसे आणि राणाल संघाचे संघ नाईक आपण या टॉस बॉक्समध्ये आपल्या नाणेफेक केले जाईल. यावेळेस ऑन साईडला केलेला आहे. पाहूया एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि इथं मात्र आपण पाहिलं तर हिंमत केली आणि त्या हिमतीला दाद देत असताना 2 धावा इथं कंप्लीट केल्या गेल्या. 2 धाव्याने स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकते 46. तर चला दोन्ही संघाचे संघ नायक या टॉस बॉक्समध्ये. गोरसे आणि राणाल. जबजरंग गोरसे संघाचा संघ नायक या प्लीज. चला या गोरसे संघाने थोडं स्पीडअप करायचं आहे. प्लीज या. जबरदस्त गोरसे आणि जागृत मराठा राणाल या संघादरम्यान नाणेफेक केले जाईल. सन्माननीय पंढरी दादा भोईर यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर आपण पाहिले तर राजेंद्र दादा हे आहेत. या दोघांच्या शुभ हस्ते केले जाईल नाणेफेक.
राजेंद्रदादा पाटील, त्याचबरोबर आपण पाहिलं तर पंडितदादा भोईर यांच्या शुभ हस्ते केलं जातं नाणेफेक. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. चार षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर 46 धावा धापलकावरती जमा केल्या गेल्या. देवरुण संघाने एक चांगली धावसंख्या आहे, 47 धावांचं टार्गेट आहे जयबजरंग कारिवली संघासमोर. फलंदाजी चांगली झालेली आहे, गोलंदाजी कशी होते पाहण्यासारखं राहील. संजय आणि संदीप गोलंदाज बाळाराम. चला लवकर लवकर खेळायला सुरुवात करायची आहे. 20 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. त्या अनुषंगाने थोडं स्पीडअप करा. सत्तेचाळीस धावांची आवश्यकता आहे. पुढील चेंडू एक धाव कंप्लीट केली जाते. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलं जातं एका धावेने. यानंतर आपल्याला पाहायला मिळेल गोरसे आणि राणाल या दोन संघांमध्ये टक्कर. राणाल संघ पहिली मॅच खेळतोय तर गोरसे संघाने कोणगाव समोर हार पत्करली होती. पाहूया या ठिकाणी कशा प्रकारे खेळ केले जाईल.
यावेळेस स्विंगफील्डच्या वरतून चांगला फटका, चेंडू सीमा पार, चौकार. अजून एक चांगला फटका, चौकार येतोय. चौकारच्या मदतीने 9 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. पुढील चेंडू, यावेळेस चांगला फटका, दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. षटकार. 6 धाबेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या आपण पाहिली तर 15 धाबा धावफलकावरती लागले गेलेत. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकातील 2 चौकार, 1 षटकार ही पाहायला मिळाला. 15 धावा धावफलकावरती. बाळाराम थोडासा मागरा ठरतोय. विजयाचं समीकरण 47 धावांचं होतं. 15 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे, पाहूया. अजून एक चांगला फटका खेळलेला आहे. इथं मात्र आपण पाहिले तर मौका भी दिया और छक्का भी दिया. 6 धावांसाठी 21 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतंय. मॅच मध्ये सुद्धा पाहायला गेले तर आपण 20 धावा खर्च केले होत्या मनोज याने, पण त्यांचा रेकॉर्ड इथं मोडलेला आहे. 21 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा, 47 धावांचं लक्ष होतं. आता मात्र विजयाचं समीकरण जे आहे ते सोपं झालेलं आहे. 26 धावा 18 चेंडूंमध्ये जमा करायच्या आहे. एक स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली, ज्या आक्रमक दृष्टीने नेहमी खेळला जातोय, जाणला जातोय ज्याबद्दल कारिवडी संघ, आणि तो खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस एक धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. यावेळेस आपण पाहतोय
23 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र चेंडूची लाईन रीड केली गेली. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु इथं अतिशय हुशार फलंदाज संजय पाहतोय आपण. चेंडूला फेकून दिलं सीमारेषे बाहेर. षटकार. एकोणतीस धावा धावफलकावरती. पुढे चेंडू. या वेळेस मात्र चांगला चेंडू आहे. शैली मात्र खूप चांगली पाहायला मिळते, कारण अशा चेंडूचा जर वेळेला सामना करतोय फलंदाज त्यावेळेस द्विधा मनस्थिती असते की हा चेंडू आता बॅटवरती घ्यायचं की टप्पा घ्यायचं, आणि त्याच्यामध्ये जो टायमिंग आहे ना तो मिस होतोय. आणि आपण पाहिलं तर अशी निर्धावची नेहमी सांगता पाहायला मिळते. पुढील चेंडू. यावेळेस अल्टी पलटी. एकच धाव घेतली जाते. एका धावेने स्कोअर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. 30 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. पुढील चेंडू. यावेळेस मात्र पुढे सरसावून दे दनादन. चेंडू सीमा पार. बिग हिट. षटकार. या 6 धावेने स्कोअर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरकते. आपण पाहू शकता धावफलकावरती 36. 36 धावा ऑन बोर्ड. अजूनही आपण पाहिलं तर विजयासाठी 47 धावा पाहिजे होत्या, त्यातील 36 धावा धावफलकावरती जमा केलेल्या आहेत. म्हणजे अजूनही 11 धावेची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 11 धाव्यांची गरज. यावेळेस मात्र आपण पाहू शकता चांगला फटका आहे. चेंडू सीमा पार. अजून एक जाईल दर्जेदार चौकार. चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती 40. 7 धावांची गरज आहे. काल्हेर संघाने आपण पाहिलं तर 43 धावा 3 षटकांमध्ये कंप्लीट केल्या होत्या. इथं 47 धावांचं टार्गेट आहे. कारिवली संघासमोर हा 3 षटकांमध्ये कंप्लीट होते काय पाण्यासारखं. हलक्या हाताने दिशा दिलेले क्या बात आहे. वेल प्लेड. आणि 1 धाव कंप्लीट केली जाते. आणि इथं मात्र आपण जर पाहिलं स्ट्राईक रोटेट केलेली आहे. आतापर्यंत संदीप यांच्या बॅटमधून 3 षटकार 1 चौकार, आणि हा मात्र चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षण त्याहून अधिक चांगलं. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. राणाल संघ आपण तयार राहायचा, लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. यानंतरची ती मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पुढील चेंडू. यावेळेस उडवलाय. अधिक उंच लांब जाईल का. आणि हा मात्र आपण पाहिलं तर तोलून मापून मारलेला षटकार अधिक उंच गेला होता आणि बिग हिट षटकार आला. आणि षटकाराच्या मदतीने आपण पाहिलं तर विजय संपादन केलेला आहे जे बजरंग कारिवली संघाने. अडलक टपलक. तर चला राणाल संघ लगेच आपण चला